राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज 27वा वर्धापन दिवस आहे। हा वर्धापन दिवस मुंबईमधल्या वाय.बी. चव्हाण सेंटर येथे साजरा करण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या संपूर्ण वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात होणार। या सगळ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बडे नेते जे आहेत ते सर्वच महत्त्वाचे नेते लोकप्रतिनिधी जे आहेत ते या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित देखील राहणार आहे। पण तत्पूर्वी या संपूर्ण कार्यक्रमाची संपूर्ण वातावरण निर्मिती जी आहे ती वाय.बी. चव्हाण सेंटरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पक्षाचे झेंडे असतील किंवा बॅनरबाजी असेल ती मोठ्या प्रमाणात पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पक्षाचे प्रमुख असलेले शरद पवार हे देखील आज वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकीकरणाच्या सातत्यानं गोष्टी ज्या आहेत त्या होताना वारंवार पाहायला मिळत होत्या, त्यांच्या संदर्भात चर्चा होणार होत्या। या सगळ्या संदर्भात आज देखील पक्षाच्या नेत्यांकडून काय भूमिका मांडली जाणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सत्तेच्या विरोधातला पक्ष आहे, विरोधी बाकावरचा पक्ष आहे। त्यामुळे आगामी 2029च्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही वेगळा कानमंत्र जो आहे तो पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून कार्यकर्त्यांना देण्यात येतोय का, पक्षाची काही रणनीती पक्षाच्या कार्यकर्त्यांना या सगळ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं समजावून सांगण्यात येते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।